नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये अनेकदा असे घडते की अचानक एखादी गोष्ट कानावर पडते, एखादी व्यक्ती काही बोलते, एखादे वाक्य मनामध्ये खोलवर रुतून बसते. त्या क्षणी मनामध्ये प्रश्न उभा राहतो की हा स्वामींचा संदेश तर नाही ना. पण इथेच गोंधळ होतो, कारण प्रत्येक ऐकलेली गोष्ट संदेश नसते आणि प्रत्येक योगायोग कृपा नसतो. स्वामी आपल्याला अंधश्रद्धेकडे नाही, तर समज, सजगता आणि अंतर्मुखतेकडे नेतात. म्हणूनच स्वामींचा संदेश ओळखताना भावनांपेक्षा स्थिती, परिणाम आणि अंतःकरणाची अवस्था महत्त्वाची असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की एखादा संदेश किंवा एखाद्या व्यक्तीचे बोलणे स्वामींचा संदेश आहे हे कसे ओळखावे. स्वामींचा संदेश नेहमी गरजेच्या वेळीच येतो. स्वामींचा संदेश कधीही उगाच येत नाही. तो नेमका त्या क्षणी येतो जेव्हा आपण संभ्रमात असतो, जेव्हा आपण एखाद्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असतो, आतून अस्वस्थ असतो किंवा मनामध्ये प्रश्न दाटलेले असतात. अशा वेळेला अचानक एखादी व्यक्ती काहीतरी बोलते आणि ते शब्द आपल्या मनातील प्रश्नाला स्पर्श करून जातात. ते बोलणे त्या व्यक्तीच्या हेतूपेक्षा आपल्या गरजेशी जास्त जोडलेले असते. हे स्वामींच्या संदेशाचे पहिले लक्षण आहे की त्यांचा संदेश हा अगदी योग्य वेळेला, आपल्या गरजेच्या वेळेलाच येतो. स्वामींचा संदेश मनात गोंधळ नाही, तर शांतता आणतो. स्वामींचा संदेश ऐकल्यावर मन अधिक अस्वस्थ होत नाही. घाई, भीती किंवा अतिउत्साह वाढत नाही. उलट एक प्रकारची मनामध्ये स्थिरता येते. कधीकधी हा संदेश कठोर असू शकतो, सत्य सांगणारा असतो, पण तरीही आत कुठेतरी वाटत राहते की हेच बरोबर आहे. जर एखाद्याच्या बोलण्यातून आपला अहंकार वाढत असेल, स्वतःला आपण विशेष समजत असू, मला स्वामी बोलतात असा गर्व होत असेल, तर तो स्वामींचा संदेश नसतो, तर आपल्या मनाचा खेळ असतो. स्वामींचा संदेश आपली जबाबदारी वाढवतो, ती कधीच कमी करत नाही. खरा स्वामींचा संदेश कधीच असे सांगत नाही की काही करू नकोस, सगळे स्वामी करतील, तू बरोबरच आहेस, बदलाची काहीच गरज नाही. उलट स्वामींचा संदेश आपल्यामध्ये स्वतःकडे पाहण्याची हिंमत निर्माण करतो, चुका स्वीकारायला भाग पाडतो, निर्णय घ्यायला तयार करतो. स्वामी भक्ताला कधीही पळवाट देत नाहीत, ते त्याला जबाबदार बनवतात. स्वामींचा संदेश आपल्या अपेक्षेच्या विरुद्धही असू शकतो. आपण अनेक वेळेला जे ऐकायचे आहे तेच ऐकतो, पण स्वामींचा संदेश आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध जाऊ शकतो, आपल्या हट्टाला छेद देऊ शकतो, आपल्या योजना मोडू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे बोलणे आपले मन खोट्या आशेपासून दूर नेत असेल, थांब, विचार कर, सोडून दे असे सांगत असेल आणि आतून शांतता वाटत असेल, तर तो स्वामींचा संदेश असण्याची शक्यता असते. स्वामींचा संदेश वारंवार वेगवेगळ्या मार्गाने येतो. स्वामी एकाच गोष्टीसाठी एकाच वेळेला वेगवेगळ्या लोकांकडून, प्रसंगातून, वेगवेगळ्या शब्दांमधून तोच अर्थ पोचवतात. जर एखादी गोष्ट वारंवार कानावर पडत असेल, एखाद्या पुस्तकात, व्हिडिओमध्ये किंवा माणसांच्या बोलण्यामध्ये तीच गोष्ट दिसत असेल आणि प्रत्येक वेळेला तुमच्याच प्रश्नाशी जोडली जात असेल, तर तो योगायोग नसून सूचकता असते. स्वामींचा संदेश काही वेळेला लगेच समजत नाही, पण नंतर त्याचा अर्थ उलगडतो. स्वामींचा संदेश ऐकताना कधीकधी गोंधळ वाटतो, पण वेळ गेल्यावर, अनुभव आल्यावर अचानक लक्षात येते की अरे, तेव्हा जे ऐकले होते त्याचा अर्थ हा होता. स्वामींचे संदेश हे क्षणिक समाधानासाठी नसतात, तर ते भविष्यासाठी मार्गदर्शक असतात. काही वेळेला स्वामींचा संदेश आपल्याला त्या क्षणी समजत नाही, कारण तेव्हा आपले मन गोंधळलेले, घाईमध्ये किंवा भावनांनी भरलेले असते. स्वामी लगेच उत्तर देत नाहीत, तर ते अनुभव देतात. वेळ गेल्यावर, परिस्थिती बदलल्यानंतर जेव्हा आपण शांत होतो, तेव्हा अचानक त्या शब्दांचा, त्या घटनेचा अर्थ उलगडतो. तेव्हा कळते की स्वामी आधीच मार्ग दाखवून गेले होते, फक्त आपली नजर तयार नव्हती. स्वामींचा संदेश हा योग्य वेळी समजण्यासाठी ठेवलेला संकेत असतो. योग्य वेळेला त्याचा अर्थ उघड होतो आणि अनुभव त्याची खात्री करून देतो. स्वामींचा संदेश आपला अहंकार कमी करतो. खरा संदेश ऐकल्यावर स्वतःला मोठे वाटत नाही, उलट नम्रता येते. आपण अजून शिकायचे आहे अशी भावना मनात येते. खरा संदेश मिळाल्यावर बोलण्याची गरज राहत नाही, दाखवण्याची इच्छा होत नाही. मन आपोआप स्थिर होते आणि स्वामी मार्ग दाखवत आहेत हे सत्य समजते. खरा संदेश जेव्हा मनापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो अहंकार वाढवत नाही, उलट मनाला अधिक नम्र आणि स्थिर करतो. स्वामींचा संदेश हा मनाला शांत करतो, स्पर्धा नाही तर स्वीकार शिकवतो. स्वतःच्या मर्यादा, चुका आणि शिकण्याची गरज स्पष्टपणे जाणून देतो. या उलट एखाद्याच्या बोलण्याने जर मी खास आहे, माझ्यावरच स्वामींची कृपा आहे, बाकी लोक अज्ञानामध्ये आहेत असे वाटायला लागले, तर तो संदेश नसतो, तो आपला अहंकार असतो. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला संदेश म्हणून समजणे हे धोकादायक आहे. हे फार महत्त्वाचे आहे.
स्वामी आपल्याला भ्रमात ठेवत नाहीत. प्रत्येक आवाज, प्रत्येक वाक्य, प्रत्येक घटना जर संदेश मानू लागलो तर मन अस्थिर होते. स्वामींचा खरा मार्ग हा साधा, स्थिर आणि वास्तवाशी जोडलेला असतो. जिथे अतिअर्थ काढावा लागतो तिथे स्वामी नसतात, तिथे आपले मन बोलत असते. एखादा संदेश किंवा एखाद्या व्यक्तीचे बोलणे स्वामींचा संदेश आहे हे ओळखायचे असेल तर विचार करा की तो संदेश योग्य वेळेला आला का? या संदेशामुळे आपले मन शांत झाले का? या संदेशाने आपली जबाबदारी वाढवली का? आपला अहंकार कमी केला का? अपेक्षेच्या विरुद्ध सत्य दाखवले का? वेळेनंतर या संदेशाचा अर्थ उलगडला का? जर उत्तर हो असेल तर शब्द कोणाचेही असोत, तो संदेश स्वामींचाच असतो. स्वामी अशा जाणीवेतून आणि अनुभवातून आपल्याशी संवाद साधत असतात. स्वामींचे संदेश हे कधीही गोंधळ निर्माण करण्यासाठी नसतात. ते लगेच समजले नाहीत तरी ते मनामध्ये कुठेतरी थांबून राहतात. त्या क्षणी आपण कदाचित त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यावर प्रश्नचिन्ह उभारतो किंवा त्याचा अर्थ चुकीचा लावतो. पण वेळ जसा पुढे जातो, अनुभव वाढतो, परिस्थिती बदलते, तसे त्या संदेशामागचा खरा अर्थ हळूहळू उलगडत जातो. तेव्हा जाणवते की स्वामी आधीच आपल्याला सावध करत होते, योग्य दिशा दाखवत होते. फक्त आपली समज त्या टप्प्यावर पोचलेली नव्हती. स्वामींचा संदेश म्हणजे जादू नाही किंवा तात्काळ चमत्कारही नाही. तो अंतर्मुख करणारा असतो, आपल्याला विचार करायला लावणारा असतो. तो आपल्या अहंकाराला कमी करतो, अपेक्षांना मर्यादा घालतो आणि जबाबदारीची जाणीव करून देतो. जेव्हा आपण शांतपणे मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की ज्या गोष्टी तेव्हा कठीण, गोंधळात टाकणाऱ्या वाटत होत्या, त्याच गोष्टी आज आपल्याला वाचवणाऱ्या ठरल्या. म्हणूनच स्वामींच्या संदेशांचा घाईने अर्थ लावू नये. संयम ठेवा, अनुभवाला वेळ द्या. स्वामी शब्दांमध्ये नाही तर वेळ, अनुभव आणि अंतःकरणाच्या जाणीवेतून बोलतात. आणि जेव्हा आपण तयार होतो तेव्हा स्वामींचा संदेश खऱ्या अर्थाने समजतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की एखादा संदेश किंवा एखाद्या व्यक्तीचे बोलणे स्वामींचा संदेश आहे हे कसे ओळखावे. तुम्हालाही कधी असे वाटले आहे का की एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला? असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.